안녕하세요. नमस्कार. मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्टमधील आपला 17वा धडा सुरू आहे. धड्याचं नाव काय आहे? खाजोगी म्योनम्योंगी सेयो. तर धड्याचा अर्थ काय आहे की कुटुंबामध्ये किती मेंबर्स आहेत. ठीक आहे. तर आपण धड्यामध्ये काय बघितलेलं? धड्यामध्ये ग्रामर शिकण्यासारखं काही आलं नव्हतं. आपण काय बघितलेलं? ईदा वर्ब आणि त्याच्यानंतर जिओ जे आहे ते ग्रामरमध्ये बघितलेलं. तर ईदाचं आपण काय बघितलेलं? ईदा हे नेहमी नाऊन सोबत लागतं आणि ज्या वेळेलाही नाऊन लिहिणार तर ईदा आणि नाऊनमध्ये काय गॅप नसणार किंवा स्पेस नसणार. पाच्छिम असेल तर इएयो लागणार आणि विदाऊट पाच्छिम काय लागणार? इएयो लागणार. तर ईदाचाच आपण अपोजिट शब्द बघितलेला काय होतं? आनिदा. तर आनिदाच्या वेळेला काय होतं? नाऊन प्लस ई किंवा गा लागणार आणि त्याच्यानंतर स्पेस लिहून आपण काय करणार आहोत? आणि एयो लिहिणार आहोत. त्याच्यानंतर ईदा नंतर आपण अजून एक वर्ब बघितलेला, तो म्हणजे कोणता होता? इत्ता. तर ईदा म्हणजे काय? तर आहे आणि इत्ता म्हणजे काय? तर असणे. दोघांचा अर्थ काय होतो? एकच होतो साधारण, परंतु फरक काय आहे? तर ईदा म्हणजे आपण कधी वापरतो? जसं की माझं नाव स्नेहा आहे, मी टीचर आहे, मी गायिका आहे किंवा या पद्धतीने आपण ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला आपण काय वापरतो? ईदा वापरतो. परंतु माझ्याजवळ पेन आहे, माझ्याजवळ एखादी वस्तू आहे किंवा ही वस्तू तिथे आहे, हे ज्या वेळेला सांगायचं असेल त्यावेळेला आपण काय वापरतो? इत्ता वापरतो. तर इत्ता आणि ईदा दोघांनाही सुद्धा काय वापरलं जातं? नाऊन वापरलं जातं. परंतु फरक काय आहे दोघांमध्ये? तर या ठिकाणी बघा, ईदा आणि इत्ता. तर ईदामध्ये काय करायचं आहे? नाऊन प्लस इएयो किंवा येयो डायरेक्टली लागणार. परंतु इत्तामध्ये काय आहे? नाऊनच्या पुढे ई किंवा गा कंपल्सरी लागणार आणि त्याच्यानंतर पुढे इत्ता जे काही प्रेझेंट पास्ट असेल ते लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम आनिदाचं पण आहे. आनिदासाठी काय लागेल? नाऊन प्लस ई गा काय आहे? कंपल्सरी आहे आणि त्याच्यानंतर काय लागणार आहे? आणि एयो लागणार आहे. तर हे आपण शेवटचा जे आपला धडा झाला 17वा धडा, त्याच्यामध्ये हे आपण काय केलं होतं? शिकलो होतो. आणि एक गोष्ट आपण शिकलेलो, ईदासाठी जे आपण सब्जेक्ट मार्कर जो होता नन किंवा अन, तर नन लागतं किंवा ई किंवा गा लागतं किंवा कधी कधी तुम्ही ते मार्कर नाही लावलात तरी सुद्धा चालून जातं. परंतु आनिदा आणि इत्ताचं असं नाही आहे. आनिदा आणि इत्तासाठी ई आणि गा हे जे आहेत ते काय आहेत? कंपल्सरी आहेत. एवढं लक्षात ठेवा. आनिदासाठी सुद्धा काय? नन किंवा अन लागत नाहीत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे आपण शिकलो होतो. त्याच्यानंतर आपण काय शिकलो होतो? तर जिओ बद्दल शिकलो होतो. तर जिओ बद्दल काय होतं? आपण काय बघितलेलं की 16व्या धड्यामध्ये आपण बघितलेलं जिओ कधी वापरतो? तर ज्या वेळेला एखादी गोष्ट आपण कन्फर्म असू किंवा आपल्याला डेफिनेटली आपण ही करणार आहोत. जसं की कोणी आपल्याला इन्व्हिटेशन दिलं तर आपण काय सांगतो? तिथे काय शब्द होता? खरा जिओ म्हणजे काय? आय विल कम. डेफिनेटली आय विल कम ह्याचा अर्थ काय होता? डेफिनेटली आय विल कम. तर त्या पद्धतीमध्ये तुम्ही जिओ वापरता किंवा डेफिनेटली मी खाईल, डेफिनेटली मी जाईन, डेफिनेटली मी अभ्यास करेल. तर त्यावेळेला आपण काय करतो? जिओ वापरतो. परंतु तिथे काय केलेलं होतं? वर्बच्या पुढे काय लावलं होतं? जिओ लावलेलं होतं. तर ते आपण काय बघितलेलं? वर्बचा जो स्टेम आहे तो घ्यायचा आणि त्याच्या पुढे काय करायचं आहे? जिओ लावायचा आहे. म्हणजे आपलं काय झालं? एखादं सेंटेन्स कंप्लीट झालं, कन्फर्म. ओके. परंतु आपण काय बघितलेलं? हे जिओ वापरून आपण प्रश्नार्थी वाक्य सुद्धा बनवू शकतो. तर ते कशासाठी? तर एखादी गोष्ट आपल्याला कन्फर्म आहे पण आपल्याला समोरच्या तोंडातून ऐकायची असते, त्यावेळेला आपण काय वापरतो? जिओ हा प्रश्नार्थी फॉर्म वापरतो. उदाहरणार्थ, ती मुलगी आहे ना तिथे पडली होती, बरोबर ना? तुला माहिती आहे ना? या पद्धतीने आपण काय करतो? विचारतो. ठीक आहे. तर परंतु इथे आपण वर्ब बघितलं. परंतु 17वा जो धडा आहे, आताचा जो धडा चालू आहे त्याच्यामध्ये आपण काय बघितलं आहे? नाऊनच्या पुढे काय केलेलं आहे? जिओ लावलेला आहे. तर नाऊनच्या पुढे जिओ लावायचा असेल तर काय पद्धत आहे? नाऊन जर पाच्छिम मध्ये काहीतरी आलेलं असेल तर त्याच्या पुढे काय लावायचं आहे? ई जिओ. परंतु नाऊन जर नॉर्मल असेल, त्याच्यामध्ये काहीच लागलेलं नसेल, तर आपण काय लावणार आहोत? डायरेक्टली जिओ लावणार आहोत. तर ह्याची फोड ऍक्च्युली वर्ब सारखीच आहे. तुम्हाला इकडे कळत असेल तर आपल्याला माहिती आहे की आपण नाऊनच्या पुढे काय लावतो? ईदा लावतो.
ठीक आहे. मग ज्या वेळेला पाचीम येतं त्यावेळेला आपण काय करतो, इएयो लावतो. परंतु इथे आपण काय लावणार आहोत, इजीओ लावणार. ठीक आहे, इजीओ लावणार. कारण की ईदा मध्ये स्टेम काय आहे, ई हे स्टेम आहे. परंतु ज्या वेळेला पाचीम नसेल त्यावेळेला, जसं की आता हाक्सेंग मध्ये पाचीम आहे म्हणून आपण इथे काय लावलं, इएओ. मग ई हे काय आहे, स्टेम आहे आणि त्याच्या पुढे काय लावलं, इजीओ. परंतु ज्या वेळेला पाचीम मध्ये काही नसेल, जसं की शी, ठीक आहे, तर शीच्या पाचीम मध्ये काही नाहीये, मग यावेळेला आपण इथे काय लिहितो, येयो लिहितो. काय लिहितो, येयो. परंतु इथे ह्याचा फॉर्म काय आहे, ई, स्टेम काय आहे, ई. मग आपण इथे काय लिहिलं, इजीओच लिहिलं. मग शी प्लस इजी. मग आपल्याला माहिती आहे की इकडे पण ई आहे आणि इकडे पण ई आहे. मग हे जे सायलेंट लेटर आहे ते काय करणार, आपण काढून टाकणार आणि याच्याऐवजी फक्त काय लिहिणार, जिओ लिहिणार. म्हणून काय होतं, इकडे शिजिओ होतं. समजलं. तर हे फक्त एक तुम्हाला मी बेसिक माहिती असायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे, नाहीतर हे असं लक्षात ठेवण्यासारखं काही नाहीये. इथे जिओ का लागलं आणि इथे इजिओ का लागलं, हे कसं आलं हे तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे हे शिकवलेलं आहे. असं तुम्हाला डीपली एवढ्या कोणी शिकवणार नाही. तुम्हाला फक्त रूल सांगतील, नाऊनच्या पुढे इजिओ लागणार, जिथे पाचीम असेल तिथे, जिथे पाचीम नसेल तिथे जिओ लागेल. पण हे तुम्हाला समजावं म्हणून मी ते क्लिअर डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, नाही लक्षात राहिलं तरी काहीही फरक पडत नाही. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जिथे नाऊनच्या खाली पाचीम असेल त्या ठिकाणी तुम्हाला काय लावायचं आहे, इजिओ. आणि जिथे नाऊनला पाचीम नसेल त्या ठिकाणी आपल्याला काय लावायचं आहे, जिओ आणि प्रश्नार्थी चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे तुमचं प्रश्नार्थी वाक्य बनणार. ठीक आहे, हे आपण शेवटच्या धड्यामध्ये शिकलो होतो. आता आपण काय बघणार आहोत, तर त्याची प्रश्न उत्तर, जी धड्याखालची जी काही प्रश्न आलेली आहेत ती उत्तरं आपण काय करणार आहोत, सोडवून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, यॉन्सुब 1 म्हणजे काय, तर पहिली एक्सरसाइज किंवा पहिली प्रॅक्टिस. तर याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये बघा काय दिलेलं आहे, हांगुक छिंगू. आणि मग त्याचं काय केलेलं आहे, हांगुक छिंगूगा म्योंगिएयो. म्हणजे काय, तर शाळेचा जे फ्रेंड आहे ते किती आहेत, तर इथे काय सांगितलेलं आहे, दू म्योंगिएयो. आता इथे बघा, इथे दू म्योंग लिहिलेलं आहे म्हणून इथे फक्त दू लिहिलेलं आहे. जर इथे हे म्योंग लिहिलेलं नसतं तर आपण कसं लिहिलं असतं, दुल ई एयो. आलं लक्षात. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. इथे तुम्हाला एकच दिलेलं आहे पण मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगते सॉल्व्ह करायला, कारण की तुमच्या ते लक्षात राहावं की जर तुम्हाला काउंटिंग युनिट लावायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय, शॉर्टकट मध्ये लिहायचंय, हान दू से ने. ओके. आणि जर तुम्हाला काउंटिंग युनिट नाही लावायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जे प्रॉपर नंबर आहेत ते प्रॉपर नंबर लिहून त्याच्या पुढे काय लावायचं आहे, पाचीम आहे की नाहीये ते बघून इएयो किंवा येयो जी सेंटेन्स एंडिंग आहे ती लावायची आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा इथे काय आहे, हाक्सेंग. आता तुम्ही इथे बघा इथे काय लावलेलं आहे, ई किंवा गा लावलेला आहे. ठीक आहे, तर इथे काय आपण लावायचंय, ई किंवा गा लावायचंय. मग आता या ठिकाणी बघा, हाक्सेंगी म्योंग येयो. तर इथे स्पेस हवा, तो माझ्याकडनं चुकून झालंय ते, म्योंग येयो. तर किती आहेत, दासॉत. मग आपण किती लिहिणार, दासॉत म्योंग येयो. किंवा मी कसं लिहेल, दासॉ शिएयो. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला दोन्ही पद्धतीने काय करायचे आहेत, आन्सर लिहायचे आहेत. आता पहिला तर आपलं सोडवून झालेला आहे. आता मी दुसरा बघते. इकडे बघा काय लिहिलेलं आहे, सॉन्सेंग निम. ओके, मग आपण कसं लिहिणार, सॉन्सेंग निमी म्योत म्योंगिएयो. तर किती आहेत, 4. मग 4 साठी काय आहे, ने म्योंगी एयो. किंवा कसं लिहिणार मी, नेशी एयो. ओके, 4 टीचर आहेत किंवा 4 पर्सन्स आहेत किंवा 4 आहेत. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर इकडे काय आहे, दोंगसेंग. ठीक आहे, मग आता हे कसं लिहिणार मी,
동생이 몇 명이에요? तर किती? हाना म्हणजे एक आहे. तर मी कसं लिहेल? एक तर हाना येयो किंवा हान म्योंगी एयो. आता इकडे पाचीम होता म्हणून मी इएयो लिहिलं, इथे पाचीम नाहीये म्हणून मी काय लिहिणार? हाना येयो. ठीक आहे. तर या पद्धतीने मी केलं. आता चौथं बघा काय आहे? यॉंग. मग यॉंग साठी मी कसं लिहिणार? यॉंगी म्योत म्योंग इएयो. तर किती आहे? दू. मग मी कसं लिहिणार? दू म्योंग इएयो किंवा दुल इएयो. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे? त्याच्यानंतर फर्स्ट एक्सरसाइज मधला सेकंड क्वेश्चन आहे विल्सन देहाक सेंग. तर मग काय इथे काय केलेलं आहे? विल्सन शिनन देहाक सेंगी जिओ. म्हणजे इथे आपण काय वापरलेलं आहे? जिओ वापरलेला आहे. तर तेच वापरून आपल्याला काय करायचं आहे? प्रश्न बनवायचे आहे. तर इथे ब्रॅकेटमध्ये नेनी आन्सर केलेला आहे. ने येस देहाक सेंगी येयो किंवा योंगसुक सॉनसेंगनिम योंगसुक शिनन सॉनसेंगनिम इजिओ आनियो सॉनसेंगनिमी आनिएयो. म्हणजे काय? तर आपल्याला येस अँड नो या दोन्ही मध्ये काय करायचे आहेत? आन्सर्स बनवायचे आहेत. आणि प्रश्न कशाने बनवायचा आहे? जिओ वापरून. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की नाऊन प्लस पाचीम असेल तर आपण काय वापरणार? ई जिओ. आणि नाऊन आणि पाचीम नसेल तर काय वापरणार? जिओ. ठीक आहे. तर इकडे बघा पहिला जो प्रश्न आहे तो बघा काय आहे? ब्रॅकेटमध्ये काय दिलेला आहे? ओनल आणि मोग्यो इल. मग आपण इथे काय वापरणार? ओनेरेन मोग्यो इल. आता इथे पाचीम आहे मग इथे आपण काय वापरणार? इजिओ. आज गुरुवार आहे ना? हो ना? मग इथे काय आन्सर आहे? आनियो. आनियो. मग आन्सर काय आहे? आज गुरुवार नाही आहे. मग आपण कसं लिहिणार? मोग्यो इल. आता इथे काय करणार आपण? निगेटिव्ह आल्यामुळे आपण इथे काय वापरणार आहोत? ई किंवा गा वापरणार आहोत. इथे पाचीम आहे म्हणून इथे काय लागलं? ई. आणि त्याच्यानंतर आनिएयो जे आहे ते आपण काय करणार आहोत? पुढे लिहिणार आहोत. म्हणजे काय? आनिएयो. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत? प्रश्न सोडवायचे आहेत. आता दुसरं बघा काय आहे? चिगम योल्हानशी म्हणजे योल्हानशी. चिगम म्हणजे काय? तर नाव. ठीक आहे. मग आपण कसं लिहिणार? चिगम योल्हान म्हणजे किती? तर 11 आणि शी. आता ह्याच्या पुढे बघा काय आहे? पाचीम नाहीये मग इथे आपण काय लावणार? डायरेक्टली जिओ. काय लावलं? जिओ. ठीक आहे. मग ह्याचा आन्सर काय आहे? नेनी आहे. मग आपण कसं करणार? ने. किती वाजलेले आहेत? योल्हान शी येयो. आता या ठिकाणी आनियो नाही वापरलाय म्हणून आपण काय केलं? शी येयो पूर्ण जसंच्या तसं लिहिलं. ठीक आहे. हेच जर मला आनियोनी करायचं असतं तर मी कसं केलं असतं? आनियो योल्हान शीगा आनिएयो. ठीक आहे. या पद्धतीने मी केलं असतं. इथे काय लावलं असतं? गा लावलं असतं कारण की पाचीम मध्ये काही नाहीये. त्याच्यानंतर तिसरं बघा काय आहे? योगी आणि दू छिंग. छिंग म्हणजे काय? तर मजला. ठीक आहे. मग आता इथे बघा योगी दू छिंग. आता इथे काय येणार? ई जिओ कारण की पाचीम मध्ये काहीतरी आलेलं आहे. मग आपण काय इथे अर्थ काय आहे? आन्सर काय दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये? आनियो. मग आपल्याला याचा आन्सर लिहायचा आहे आनियो दू छिंग. आता इथे काय येणार? ई आणि पुढे आपण स्पेस देऊन काय लिहिणार? आनिएयो. आता पुढे काय आहे? चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नाच्या ब्रॅकेटमध्ये बघा काय दिलेलं आहे? खाजोक आणि फोर. मग आपण इथे कसं लिहिणार?
खाजोगन, त्याच्यानंतर इथे किती आहे 4, 4 साठी काय ने म्योंगी जियो किंवा खाजोगन नेशी जियो, या पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो प्रश्न विचारू शकतो. मग आन्सर काय आहे ने. मग इथे आपण कसं लिहिणार ने काय नेम्योंग इएयो किंवा सेम ने नेशी एयो. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता आन्सर लिहू शकता. आता पाचवं बघा काय आहे छॉगी व्हेसा. आता छॉगी म्हणजे काय तर देअर किंवा दॅट. ओके, मग आपण इथे काय लिहिणार छॉगीनेन. आता हे काय आहे व्हेसा. व्हेसा म्हणजे काय तर कंपनी. मग आता इथे बघा काय आहे पाचवी मध्ये काहीच नाही, मग आपण इथे काय लावणार डायरेक्टली जिओ. व्हेसा जिओ म्हणजे ती कंपनी आहे ना. किंवा मग तुम्ही काय वापरू नाही, इथे काय नाही वापरू शकत आपण, इथे नंबर नाही आहेत. तर पुढे इथे आन्सर कसं देणार आपण ने व्हेसा येयो. ठीक आहे, त्याच्यानंतर सहावं बघा काय आहे नुना देहाक सेंग. मग आता हे आपण कसं विचारणार नुनानन देहाक सेंगी जियो. नुनानन देहाक सेंगी जियो. तर तुमची जी नुना आहे ती युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज स्टुडंट आहे ना, बरोबर ना. मग इथे काय सांगितलेलं आहे आनियो. मग ह्याचा आन्सर आपण कसं करणार आनियो देहाक सेंगी आनिएयो किंवा मग तुम्ही काय करू शकता आनिमनिदा. ओके, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता आन्सर्स बनवू शकता. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. आता ह्याच्या पुढे बघा यॉन्सुप 2 म्हणजे काय तर प्रॅक्टिस 2 किंवा एक्सरसाइज 2. त्याच्यामध्ये काय दिलेला आहे 17वा धडा जो आहे तो काय करायचा आहे वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तेथाभासेयो म्हणजे काय तर त्याचे आन्सर्स द्यायचे. तर पहिला प्रश्न बघा काय आहे छॉल्सू शिये खाजोगिन मोदू म्योनम्योंगिमनिका. तर छॉल्सूच्या कुटुंबामध्ये मोदू म्हणजे काय तर सर्व किती जण आहेत किंवा किती मेंबर्स आहेत तर आपल्याला माहिती आहे 4 मेंबर आहेत. मग आपण कसं लिहिणार ने म्योंग इएयो किंवा म्योंग इमनिदा. ओके, तर या पद्धतीने लिहिणार. मी पूर्ण वाक्यात नाही लिहिलेलं आहे, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं आहे छॉल्सू शिये खाजोगिन मोदू ने म्योंग इमनिदा. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही आन्सर लिहायचा. आता दुसरं बघा काय आहे योंगन मुअसिल हाशिम निका. तर मोठा भाऊ आहे तो काय करतो तर तो काय करतो कंपनीमध्ये जातो. तर मग आपण कसं लिहिणार योंगिन मग कुठे जातो तो कंपनीमध्ये. मग कंपनीसाठी आपण काय शब्द बघितलेला वेसा. ठीक आहे, वेसा हे शब्द काय जाण्यासाठी आपण बघितलेला जिथे नियमितपणे जातात थानिदा. मग आपण कसं लिहिणार थानिम निदा. त्याच्यानंतर तिसरं बघा काय आहे छॉल्सू शिदो वेसाळे थामनिका. तर छॉल्सू सुद्धा कंपनीमध्ये जातो का तर नाही. छॉल्सू आपल्याला माहिती आहे की तू कॉलेज स्टुडंट आहे युनिव्हर्सिटी स्टुडंट आहे. मग आपण कसं लिहिणार आनियो छॉल्सू शिनन काय आहे कुठे जातो तर साउलदे हाक्योए थानिम निदा. तर या पद्धतीने आपण काय करणार आन्सर लिहिणार. आपल्याला माहिती आपण धड्यामध्ये वाचलेलं. आता हेच तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकता. तुम्ही इथे लिहू शकता आनियो छॉल्सू शिनन वेसाए आन थानिम निदा.
आणि देन त्याच्यानंतर तुम्ही हे वरचं जे वाक्य आहे ते लिहायचं आहे. छॉल्सो शिनन साऊलदे हाक्योए थानिमनिदा. ठीक आहे, तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर इथे बघा पुढे काय दिलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये हे काही शब्द दिलेले आहेत, तर ती आपल्याला काय करायची, तिथे जी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये भरायचे आहेत. तर इथे पहिला बघा शब्द काय दिलेला आहे, म्यांग. तर म्यांग जो आहे तो शब्द आपण कशासाठी वापरतो, पर्सन साठी वापरतो. इथे दिलेला आहे बघा सारामसाठी. त्याच्यानंतर इकडे जो शब्द दिलेला आहे तो काय आहे, बून. तर बून आपण कशासाठी वापरतो, तो सुद्धा पर्सन साठी वापरतो, परंतु तो काय आहे, हॉनरिफिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खरंच हे जे आपण कशासाठी वापरतो, डिश किंवा प्लेट किंवा इकडे मी लिहिते खरंच, हे कशासाठी आपण वापरतो, डिश, बाउल, त्याच्यानंतर प्लेट ह्यासाठी आपण वापरतो. त्याच्यानंतर खे जे आहे ते आपण कशासाठी वापरतो, थिंग्स साठी. जान जे आहे ते कशासाठी आपण वापरतो, कप किंवा ग्लास साठी. आणि प्योंग जे आहे ते कशासाठी वापरतो आपण, बॉटल साठी. आणि वॉन जे आहे ते कशासाठी वापरतो आपण, मनी साठी. ठीक आहे. तर या ठिकाणी पहिलं बघा काय वाक्य आहे, उरी खाजोगन मोदू दसॉत डॅश डॅश इमनिदा. तर आमच्या कुटुंबामध्ये किती आहेत, सर्वजण मिळून किती जण आहेत, तर 5 जण आहेत. दासॉत म्हणजे किती, 5. तर इथे आपल्याला काय लिहायचं आहे, 5 कुटुंबामध्ये 5 पर्सन आहेत किंवा 5 लोक आहेत. तर ते आपण कसं लिहिणार, या तर म्यांग लिहू शकतो किंवा बून लिहू शकतो. दोघांपैकी कोणतंही लिहिलं तरी करेक्ट आहे, पण आपण इथे काय लिहिणार आहोत, म्यांग इमनिदा. त्याच्यानंतर दुसरं बघा काय आहे, ऑजे शिकतांगे सॉ नेंगम्योन. तुम्हाला माहिती आहे नेंगम्योन ही काय आहे, डिश आहे, कोल्ड नूडल्स जे मिळतात ते. तर ऑजे शिकतांगे सॉ नेंगम्योंग हान. हान म्हणजे किती, तर एक. जे ऑब्जेक्ट पार्टिकल आलेला आहे, मॉगॉत समनिदा म्हणजे काय, तर काल शिकतांगे मध्ये मी काय केलं, तर नेंगम्योंग खाल्ले, एक प्लेट खाल्ली. कारण की नेंगम्योन काय येतं, एक प्लेट मध्ये येऊ शकते, एक डिश येऊ शकते किंवा एक बाउल येऊ शकते. मग आपल्याला इथे काय वापरायचं आहे, खरत वापरायचं आहे. मग आपण इथे कसं लिहिणार, खरस्त. मग खरसल मॉगॉत समनिदा. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं बघा काय आहे, इलखबे. आता इलखबे म्हणजे काय, तर क्लास 1 किंवा 1 क्लासमध्ये, क्लास 1 मध्ये सॉन्सेंग निमी ने. ने म्हणजे किती, इथे 4 डॅश डॅश खेशिम निदा. आता या ठिकाणी इथे बघा खेशिदा वापरलेला आहे. हे काय आहे, हॉनरिफिक आहे. काय आहे, हॉनरिफिक वर्ब आहे. मग या ठिकाणी इथे काय सांगितलेलं आहे, क्लास 1 मध्ये 4 टीचर आहेत. मग ह्या 4 टीचर साठी आपल्याला इथे काय काउंटिंग युनिट वापरावी लागेल, बून ही काउंटिंग युनिट वापरावी लागेल, कारण की ही हॉनरिफिक आहे. म्हणून आपण इथे काय वापरणार, बून. आता या बूनच्या जागी तुम्ही म्यांग सुद्धा वापरू शकता, परंतु बून हे काय आहे, हॉनरिफिक आहे, म्हणून मी इथे ते वापरलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं बघा काय आहे, सागवागा. सागवा म्हणजे ऍपल. सानिक्का. आता साधा म्हणजे काय, तर चीप किंवा स्वस्त. आणि निक्का म्हणजे काय, तर म्हणून. तर सागवा जे आहे ते चीप असल्यामुळे यॉल. यॉल म्हणजे किती, 10. जुम अप्रॉक्सिमेटली. जुम म्हणजे काय, सुमारे किंवा अप्रॉक्स. सालकायो. तर सालकायो म्हणजे काय, तर 10, सुमारे 10 ऍपल आपण विकत घेऊयात का. ठीक आहे, सालकायो. तर मग ऍपल मोजण्यासाठी आपली काउंटिंग युनिट काय आहे, गे. काय आहे, गे. या ठिकाणी दिली आहे बघा, गे. मग इकडे आपण ऍपल साठी काय लिहिणार, गे लिहिणार. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवं बघा काय आहे, कॉफीनेन हान डॅश 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 ए. आता कॉफी साठी आपल्याला माहिती आहे जान वापरतात, कारण की ग्लास आहे तर आपण इथे गप्प जान लिहून टाकणार. कॉफीनेन हानजाने हे किती आहेत, 1500. आता हे मला कोरियन मध्ये तुम्ही कमेंट करून सांगायचे आहेत की 1500 ला कोरियन मध्ये कसं लिहिणार ते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे आपण काय लावणार आहोत, वॉन इमनिदा. ठीक आहे. आता 6वं काय आहे, नेंगजांगोए मेगजुगा
से डॅश डॅश इत्समनिदा. आता नेंगजांगो म्हणजे काय तर फ्रीज. फ्रीज मध्ये काय आहे, मेघजूच्या किती आहेत, से म्हणजे 3 बॉटल आहेत. मग बॉटल साठी काय आपण वापरतो, ब्योंग. मग ब्योंग इत्समनिदा. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, जे आपण आपल्याला काउंटिंग युनिट माहिती आहे ते आपण बरोबर जागेवरती बसवलेले आहेत. आता त्याच्यानंतर इकडे बघा काय आहे, खरीमुल. खरीम म्हणजे काय तर पिक्चर्स बघायचे आहेत आणि त्याचं काय करायचं आहे, थेता भाष्य म्हणजे आन्सर द्यायचा आहे. तर इथे पहिला बघा प्रश्न काय विचारलेला आहे, आबोजी는 मुअसल हासेयो. तर आबोजी काय करत आहेत, तर कंपनीमध्ये जात आहेत म्हणजे ऑफिसला जात आहेत. तर आपण काय लिहिणार, आबोजी는 회사에 खायो किंवा खासेयो. कारण की ते आपले काय आहेत, वडील आहेत. त्याच्यामुळे आपण काय बोलणार, हॉनरिफिक लावणार, खासेयो. ठीक आहे. तर अबोजी काय करतायत, तर कंपनीमध्ये काय करतायत, जात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय बघा, खाजोगी मोदू म्योनम्योंगिएयो म्हणजे काय तर फॅमिलीमध्ये एकूण किती मेंबर आहेत. तर मग आपण काय लिहिणार, खाजोगी मोदू किती आहेत, 1 2 3 4. मग आपण किती लिहिणार, ने म्योंगी एयो. ठीक आहे. त्यानंतर तिसरा बघा काय प्रश्न आहे, ओनरिन वॉरियो इरिजिओ म्हणजे आज काय आहे, सोमवार आहे ना, हो ना. मग आपण काय सांगणार, इकडे कॅलेंडर मध्ये बघा वॉरियो इल आहे का, नाही. आज 7 तारीख आहे, काय आहे, वायो इल आहे. मग आपण काय बोलणार, आनियो. ओनरिन वायो इल इमनिदा किंवा वायो इरी एयो. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही लिहिणार. आता त्याच्या पुढे बघा काय आहे, चौथं, योगिगा साउलदे हाक्योजिओ. तर हे साउलदे हाक्योजिओ आहे ना, तर आपण काय सांगणार, ने योगिगा साउलदे हाक्यो येयो. आता या ठिकाणी बघा पाश्चिम मध्ये काय नाही म्हणून इथे काय लावलं आपण, येयो लावलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, ओनल शिगानी इत्सिसेयो म्हणजे आज. शिगान म्हणजे काय, वेळ आहे का, तर हो आरामच करतायत ना म्हणजे वेळ आहे. मग आपण काय लिहिणार, ने ओनरिन शिगानी इस्सॉयो. आता या ठिकाणी बघा इत्ता वापरल्यामुळे आपण इथे काय लावलेलं आहे, ई किंवा गा लावणं काय आहे, कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण काय केले, प्रश्न सोडवले. आता आपण काय बघूया, चौथा जो पॅरेग्राफ आहे तो बघूया. आता या ठिकाणी बघा चौथा जो प्रश्न आहे तो काय दिलेला आहे, दाअम खिरल. आता दाअम म्हणजे काय तर नेक्स्ट किंवा खाली दिलेलं. तर खिल म्हणजे काय तर खिरल पॅरेग्राफ. तर खाली दिलेला पॅरेग्राफ काय करायचा आहे, इल्गसेयो वाचायचा आहे आणि रिकाम्या जागा काय करायच्या आहेत, रिकाम्या जागेमध्ये लिहून काय करायचं आहे, इयागी हासेयो म्हणजे काय तर संवाद करायचा आहे. तुमच्या घरातल्यांसोबत करा, मित्रांसोबत करा किंवा स्टुडंट सोबत करा. आणि जर तुम्हाला कोणीच नसेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला संवाद करून दाखवायचा आहे की तुम्हाला जमतोय की नाही जमत आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा आपण पॅरेग्राफ वाचून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण काय करूया, त्याचे जे प्रश्न उत्तर आहेत ती सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर पॅरेग्राफ वाचताना बघा मी खूप स्लोली वाचते, तुम्हाला अर्थ समजायला पाहिजे. तर नीट लक्ष देऊन ऐका आणि तुम्हाला ते समजतंय का ते बघा. ठीक आहे. 우리 가족은 모두 6입니다. 아버지와 어머니가 계시고 누나와 영 그리고 동생이 하나 있습니다. 아버지는 회사에 다니시고 어머니는 집에 계십니다. 영은 은행에 다니고 누나는 백화점에서 일합니다.
그리고 동생은 서울대 학교 학생입니다. 우리는 모두 바쁘지만 주말에는 같이 운동을 하고 집 앞 식당에서 식사를 합니다. 저녁에는 집에서 텔레व्हिजन을 보고 स्विम니다. तर मला नाही वाटत की या पॅरेग्राफ मध्ये काहीही न समजण्यासारखं आलेलं आहे. तर तरी पण मी इथे तुम्हाला अर्थ तर सांगते, पण प्लीज जर तुम्हाला कळलं असेल तर मला सांगा की मी जो पॅरेग्राफ वाचलाय तो तुम्हाला समजलाय. तर आपण काय करू शकतो ना की पॅरेग्राफ रायटिंग किंवा पॅरेग्राफ लिसनिंग प्रॅक्टिस ठेवू शकतो की ज्याच्यामध्ये मी पॅरेग्राफ वाचते आणि तुम्हाला त्याचे अर्थ कळलेत आणि मग जे अर्थ कळले ते तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून दाखवू शकता. तर तुम्हाला समजलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी पॅरेग्राफ रायटिंगचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल. त्या ठिकाणी बघा, उरी म्हणजे काय, तर आमच्या खाजोग फॅमिलीमध्ये मोदू म्हणजे काय, तर सर्व किती आहेत, यसॉत म्हणजे किती, तर 6 मेंबर्स आहेत. त्याच्यानंतर आबोजीवा म्हणजे काय, तर वडील आणि, वा म्हणजे काय, तर वडील आणि अमोनी वडील आणि आई. खेशी इथे का वेगळं वापरलेलं आहे, कारण की त्यांना काय केलेलं आहे, इथे हॉनोरॉफिक दिलेले आहेत. आणि गो म्हणजे काय, तर अँड. आणि नुना म्हणजे काय, तर मोठी बहीण. अँड त्याच्यानंतर कोण आहे, यॉंग म्हणजे काय, मोठा भाऊ. मोठी बहीण आणि मोठा भाऊ. खरीगो आणि दोंगसेंग. आता दोंगसेंग म्हणजे काय, तर लिटिल म्हणजे आपल्यापेक्षा लहान सिबलिंग्स जे असतील ते कोण आहे, हाना म्हणजे काय, तर एक आहे. दोंगसेंग जो आहे, लहान जो आहे तो कोण आहे, एक आहे, इत्समनिदा. ठीक आहे, म्हणजे काय, तर आई, वडील, मोठी बहीण आणि मोठा भाऊ. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, नुना आणि यॉंग जे आहे ना ते नेहमी मुलगा बोलतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हा कोण आहे, मुलगा आहे, कारण की त्याला नुना आहे आणि यॉंग आहे. ओके, आणि मुलगी जी आहे ती काय बोलते, ओन्नी बोलते. त्याच्यामुळे ही जो पॅरेग्राफ दिलाय आणि जो उत्तर देतोय तो कोण आहे, मुलगा आहे. हे आपल्याला कळलं. मग त्याची मोठी बहीण आहे आणि मोठा भाऊ आहे, आणि त्याच्यानंतर अजून एक त्याच्यापेक्षा एक लहान आहे. आता ते आपल्याला माहिती नाही लहान बहीण आहे की भाऊ आहे ते. ठीक आहे, परंतु ते कोण आहे, एकच आहे. लहान जे सिबलिंग आहे, लहान भावंड जे आहेत ती किती आहेत, एकच आहे. ठीक आहे, मग हे दोघं झाले, हे दोघं, हे एक, 2 2 4 नी 1 5 आणि तो स्वतः एक, असे टोटल मिळून किती आहे, 6 ची फॅमिली आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेले आहे की आबोजीनीन भेसाए थानी शिगो. आता या ठिकाणी बघा, थानी शिगो म्हणजे काय, थानी शिदा वापरलेला आहे, म्हणजे ऑनरिफिक सेंटेन्स वर्ब वापरलेला आहे. मग वडील काय करतात, तर वडील ऑफिस मध्ये जातात आणि अमोनी काय करते, तर घरी असते. म्हणजे ती काय आहे, आई त्यांची काय आहे, होम मेकर आहे, हाऊस वाईफ आहे. ठीक आहे, मग त्या घरीच असतात. मग आपण इथे लिहूया होम मेकर. ठीक आहे, त्याच्यानंतर यॉंग जो आहे तो काय करतो, अनहेंगे. आता अनहेंग म्हणजे काय, अनहेंग म्हणजे काय, बँक. ठीक आहे, तर जो मोठा भाऊ आहे तो कशामध्ये आहे, बँकेत आहे. आणि नुना जी आहे ती काय करते आहे, बेक्वा जॉब म्हणजे काय, आपण बघितलेलं की डिपार्टमेंट स्टोर, जिथे सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात असं. तर डिपार्टमेंट स्टोर मध्ये काय करते, काम करते. म्हणजे मोठी बहीण कशामध्ये आहे, डिपार्टमेंट स्टोर मध्ये. त्याच्यानंतर खरीगो आणि दोंगसेंग जो आहे ते काय आहे, साऊलदे हाक्यो म्हणजे काय, तर हा जो लहान भाऊ आहे तो काय आहे, देहाक सेंग आहे, म्हणजे काय, युनिव्हर्सिटी स्टुडंट आहे. ठीक आहे, आणि पुढे बघा काय लिहिलेलं आहे, उरिनन मोदू. उरिनन म्हणजे काय, आम्ही सर्व फाप्प जिमान. आता फाप्प म्हणजे काय, तर बिझी, आणि जिमान म्हणजे काय, तर बिझी असतो, परंतु जिमान म्हणजे काय, परंतु बिझी आहोत, परंतु जुमाल म्हणजे काय, तर वीकेंड. जुमाल म्हणजे काय,
वीकेंड, वीकेंडला आम्ही काय करतो जुमारेनन खाची सोबत एकत्र काय करतो उंदोंग, उंदोंग म्हणजे काय एक्सरसाइज, ठीक आहे. तर उंदोंगल हागो म्हणजे एक्सरसाइज करतो आणि काय करतो जीब आप म्हणजे काय तर घराच्या पुढे, आप म्हणजे काय तर पुढे, घराच्या पुढे काय आहे शिकतांगे सॉ, शिकतांग म्हणजे काय तर रेस्टॉरंट, घराच्या पुढेच आमच्या काय आहे रेस्टॉरंट आहे, तिथे काय करतो शिक्षारल म्हणजे काय मील, घराच्या पुढे जिथे तिथे काय हॉटेलमध्ये जाऊन काय करतो मील घेतो किंवा जेवतो. त्याच्यानंतर सायंकाळी काय करतो छन्य घेणं जिबेसॉ घरी काय करतो टेलिव्हिजनी, टेलिव्हिजनल म्हणजे काय तर टीव्ही बघतो. फोगो गो म्हणजे काय तर अँड टेलिव्हिजनी बघून काय करतो स्विमनिदा, स्विमनिदा म्हणजे काय आराम करणे, आराम करतो. ठीक आहे. तर पूर्ण पॅरा आपण वाचला, त्याचा अर्थ सुद्धा कळले आपल्याला. त्याची आई होममेकर आहे, त्याच्यानंतर वडील ऑफिसमध्ये जातात, मोठा भाऊ बँकेमध्ये जातो, मोठी बहीण डिपार्टमेंट स्टोअरमध्ये जाते आणि लहान जो भाऊ आहे तो काय आहे देहाकसेंग आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत आपल्याला क्लिअर झालेलं आहे, पॅरा आपण वाचून घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत ह्याचे आन्सर्स बघायचे आहेत. ठीक आहे. आता इथे बघा पहिला जो प्रश्न विचारलेला आहे तो काय आहे खाजोगी मोदू म्यत म्योंगीसेयो, तर कुटुंबामध्ये सर्व किती जण आहेत तर आपल्याला माहिती आहे किती जण आहेत 6 जण आहेत. मग आपण त्याचा आन्सर कसं करणार उरी खाजोगन किती आहेत 6, म्योंग इएयो, ठीक आहे. त्याच्यानंतर योंगी सयो, तर मोठा भाऊ आहे का ने, योंगी इस्सयो, मग तो काय करतो मोठा भाऊ तर योंगुन काय करतो तर कुठे जातो बँकेमध्ये. मग बँकेसाठी मी काय शब्द सांगितलेला तुम्हाला अहेंग, हे बघा इथे दिलेला आहे अनहेंगेसॉ, इथे ऑलरेडी एसॉ दिलेला आहे अनहेंगेसॉ इरेयो म्हणजे काय तर बँकेत काम करतो. त्याच्यानंतर नुनादो इस्सॉयो, नुना सुद्धा आहे का तर ने, नुना मला एक बहीण आहे किंवा मला मोठी बहीण आहे इस्सॉयो आणि ती काय करते तर फेकवा जॉमेसॉ काय करते फेकवा जॉमे थान्यायो, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा काय प्रश्न विचारलेला आहे दोंगसेंग दो इरेयो, तर दोंगसेंग काम करतो का तर नाही, तो काय आहे कॉलेज स्टुडंट आहे. मग आपण काय सांगणार आनियो, मग आपण किती काय लिहिणार दोंगसेंगन काय आहे तर तो देहाक स्टुडंट आहे इएयो. त्याच्यानंतर बघा पुढे प्रश्न काय खाजोगी मोदू फाप्पजियो, तर घरी सगळे बिझी असतात का तर हो ने, मग इथे आपण कसं लिहिणार ने मोदू फाप्पजिमान, परंतु काय करतो आम्ही तर वीकेंड म्हणजे काय जुमारेनन खाची सोबत काय करतो तर एक्सरसाइज करतो. मग एक्सरसाइज साठी काय शब्द होता उंदोंगल हेयो आणि खरीगो, मग त्याच्यानंतर काय करतो आपण तर बघा इथे जे वाक्य आहे ते तुम्हाला लिहायचं आहे उंदोंगल करतो आणि त्याच्यानंतर खरीगो काय करतो तर जीब आप शिकतांगे सो काय करतो शिक्षारल हमनिदा, आणि त्याच्यानंतर हे जे पूर्ण वाक्य आहे ना हे तुम्हाला लिहायचं आहे तिथे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळं लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे फ्रेंड्स असतील आणि फ्रेंड नसतील तर तुम्ही स्वतःच्या आरशासमोर उभे राहायचं आणि तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा की तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहेत, मग त्याचं उत्तर द्यायचं. मग तुमचे वडील काय करतात, तुमची आई काय करते, तर हे सगळं तुम्हाला आरशात बघून बोलायचं आहे. आणि प्लस तुम्हाला ह्याचे आन्सर्स मला कमेंटमध्ये द्यायचे आहेत की बाबा तुमच्या घरामध्ये किती मेंबर्स आहेत, तुमची वडील काय करतात, तुमची आई काय करते, तुमची बहीण काय करते,
भाऊ काय करतात आणि तुम्ही स्वतः काय करता, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायच्या आहेत, लिहून दाखवायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे बघा 5वं जे आहे ते काय आहे, तर आता या ठिकाणी बघा 5वा जो प्रश्न आहे तो काय आहे, छाल तद्गो म्हणजे नीट ऐकायचंय आणि मातनन खरिमल खुरसेयो म्हणजे काय, तर जे खालचे पिक्चर्स दिलेले आहेत, चित्र दिलेले आहेत, त्याच्यापैकी एक पिक्चर जो आहे तो करेक्ट पिक्चर जो आहे तो काय करायचा आहे, चूज करायचा आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी मी इथे वाचते आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही बघा की तुम्हाला कोणता पिक्चर्स करेक्ट बसतो आहे किंवा कोणता चित्र चूज करायचा आहे ते. ठीक आहे. तर पहिलं प्रश्नासाठी मी वाचते या ठिकाणी की योंगसूक खाजोगी म्योनम्योंगीसेयो विल्सन ने म्योंगीएयो आबोजीवा ऑमोनिगा खेशिगो दोंगसेंगी इस्सोयो. तर आता या ठिकाणी बघा पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे किंवा पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, योंगसूक विचारतो आहे खाजोगी म्योनम्योंगीसेयो, तर खाजोगी किती मेंबर आहेत, फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत. मग विल्सन काय सांगतो आहे, ने म्योंगीएयो. आता ने म्योंगीएयो म्हणजे किती झाले, तर ने म्हणजे किती, 4. मग 4 मेंबर आहेत. मग 4 मेंबर मध्ये कोण आहे, आबोजी वडील, त्याच्यानंतर ऑमोनी आई, त्याच्यानंतर कोण आहे, तर दोसेंग म्हणजे छोटा भाऊ आहे आणि त्याच्यानंतर मी आहे. ओके. मग 4 जण तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की हाच असणार, 4 जण आहेत म्हटल्यानंतर एक तर वडील, आई, मी आणि कोण आहे, छोटा भाऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे तिथे आता मी तुम्हाला अर्थ नाही सांगणार आहे, तर त्याच्यामध्ये प्रयत्न करा सॉल्व्ह करण्याचा काय आहे ते. तर दुसऱ्यामध्ये बघा काय सांगतोय, योंगसूक काय विचारतो आहे, खगे मोयेयो. आता खगे म्हणजे बघा इकडे खगे मोयेयो, तर ह्याचा हे शॉर्ट फॉर्म आहे, परंतु ह्याचा अर्थ काय आहे, खगोशी मोशिएयो म्हणजे दॅट, त्याचा अर्थ काय आहे, व्हॉट इज दॅट, व्हॉट इज दॅट, ते जे दोघांनाही दिसतंय. ठीक आहे. ते काय आहे. मग इकडे विल्सन काय सांगतो आहे, उरी खाजोक साजिन इयेयो. साजिन म्हणजे काय, तर फोटो किंवा फ्रेम. उरी खाजोक साजिन इयेयो आमच्या फॅमिलीची काय आहे, फोटो फ्रेम आहे. मग योंगसूक काय विचारतो आहे, ई बुनी ऑमोनीसेयो. ई बुनी ही व्यक्ती आई आहे का, विल्सन. ने उरी ऑमोनीएयो योंगसूक. ई सारामन नुगुएयो. मग ही व्यक्ती कोण आहे, विल्सन सांगतो आहे उरी नुनायेयो. आता या ठिकाणी बघा 4 फोटो दिलेले आहेत, त्याच्यामध्ये एक जी आहे ती त्याची आई आहे आणि एक जी आहे ती बहीण आहे. आता नुना म्हणजे तो स्वतः कोण असणार आहे, मुलगा असणार आहे. करेक्ट. मग आता या फोटोज मध्ये बघा कुठे तुम्हाला नुना दिसते. आता इथे बघा ही मुलगी आहे आणि ही पण मुलगी आहे, त्याच्यामुळे हे कट होणार. हा मुलगा आहे, हा मुलगा आहे, त्याच्यामुळे हे पण कट होणार. आता ह्याच्यामध्ये ही बघा ही मुलगी आहे, हा मुलगा आहे, हा ना आहे, ही नुना आहे आणि हे आई वडील आहेत. म्हणजे ऑप्शन काय येणार, पहिलं करेक्ट. ठीक आहे. आता तिसरं बघा काय आहे, तर योंगसूक विचारतो आहे खाजोगी मोदू दासोत म्योंगीजियो. खाजोगी मोदू दासोत म्योंगीजियो म्हणजे काय, तर तुमच्या कुटुंबामध्ये 5 जण आहेत का. तर विल्सन काय सांगतो आहे, ने ऑमोनिवा म्हणजे आई आहे, ह्योंग, ह्योंग म्हणजे काय, तर मोठा भाऊ आहे, त्याच्यानंतर नुना आहे, ने ऑमोनिवा ह्योंग नुना खरिगो दोसेंग दो इस्सोयो म्हणजे काय, तर दोसेंग सुद्धा आहे. सॉरी, दोंगसेंग दो इस्सोयो, दोंगसेंग सुद्धा आहे. ठीक आहे. मग पुढे काय, ई सारामी उरी योंगीगो
그 옆에는 누나 예요. म्हणजे 이 सारामी यांच्यामध्ये, या लोकांमध्ये उरी आमचा योंगिगो भाऊ आणि योफे म्हणजे त्याच्या पाठीमागे कोण आहे? नुना आहे. ओके, म्हणजे या फ्रेम मध्ये हा माझा भाऊ आहे, भावाच्या पाठी कोण आहे? नुना आहे. आणि मग पुढे योंगसुक काय विचारतो आहे? खरम 이 사진에는 동생이 없어요? तर हे काय विचारतो योंगसुक की 그럼 이 사진에는 동생이 없어요? विल्सन काय सांगतोय? ने 없어요. आता हो नाही आहे. 없어요 म्हणजे काय? नाही आहे. तर दोंगसेंग त्याचा फोटो मध्ये नाही आहे. मग व्यक्ती किती झाले? 4 व्यक्ती राहिले. मग हे किती आहेत? 5. हे किती आहेत? 5 आणि हे किती आहेत? 4. मग आपला आन्सर काय येणार आहे? हे थर्ड वाला आन्सर करेक्ट येणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला नीट ऐकायचं आहे आणि त्याच्यानंतर आन्सर द्यायचे आहेत. आता मी तुम्हाला शिकवते म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते की मी अर्थ सांगणार नाही, पण मी सांगते कारण की मला असं वाटतं की शिकायला आलेली मुले कन्फ्यूज नको व्हायला. परंतु तुम्ही स्वतः ऐकण्याची प्रॅक्टिस करा आणि त्याच्यासाठी आपल्याला जर पॅराग्राफ घ्यायचे असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा. मग मी तसे पॅराग्राफ तयार करेल आणि मग तुम्हाला त्याची लिसनिंग प्रॅक्टिस देईल आणि मग त्याचे प्रश्न उत्तर तुम्हाला स्वतःला सोडवायला देईल, जेणेकरून तुमची ती पण प्रॅक्टिस होऊन जाईल. आता याच्या पुढे 18वा धडा सुरू होतोय, तर तो आपण पुढे नंतर बघूया. तर या धड्यामध्ये शिकण्यासारखं असं जास्त नव्हतं, परंतु संवाद करण्यासारखं बरंच काही होतं. ग्रामर नवीन शिकण्यासारखं काही नव्हतं. जे काही शिकलो होतो त्याची प्रॅक्टिस खूप आपली जास्त म्हणजे जास्त प्रॅक्टिस करण्यासारखं होतं या धड्यामध्ये. जसं शिदाची आपण प्रॅक्टिस केली, जिओची प्रॅक्टिस केली, ईदा वर्डची प्रॅक्टिस केली. तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण आतापर्यंत शिकलो होतो त्याची या धड्यामध्ये आपण काय केलेली आहे? प्रॅक्टिस केलेली आहे. सो तुम्ही सुद्धा घरामध्ये तुम्ही बोला किंवा पॅरा तयार करा. आरशासमोर उभं राहून स्वतःबद्दल लिहा. कमीत कमी 5 ओळी तुम्ही स्वतःबद्दल लिहा, ज्याच्यामध्ये स्वतःची ओळख, त्याच्यानंतर तुमच्या कुटुंबातील माहिती, जसे किती मेंबर आहेत, त्याच्यानंतर तुमचे वडील काय करतात, आई काय करते, भाऊ काय करतो, तुम्ही काय करता. तर ह्या सगळ्या टोटल मिळून निदान 5 ओळी तरी तुम्ही मला लिहून दाखवा. ठीक आहे. तर भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.